नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर गाईज आम्ही भावंड आणि माझी सिस्टर आम्ही चाललोय. आता कुठं चाललो? ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. आणि आता आम्ही काल रात्री गावाला आलो होतो, तर आता आम्ही निघतोय अर्जंटमध्ये. सकाळी लवकर उठलोय 4 वाजता आणि 4:30 वाजले. भाऊ जास्त सिरियस झालेत. आता आपण निघूया, भेटो पुढं, अपडेट देतो तुम्हाला. मंडळी, आमचा प्लॅन कुठं जायचं होतं आपल्याला? ग्रीष्णेश्वरला जाणार होतो आम्ही. पण काल मॅपमध्ये सकाळी उठल्यावरती मी बघितलं होतं शनी शिंगणापूरचं मंदिर. आणि आता आम्ही इथं जवळ आलो होतो तेव्हा बघितलं तर एक 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं. टायमिंग मॅच झाला आणि आता मंदिरामध्ये आलोय. त्याला व्ह्यू बघा कसा आहे. काय बोल, तुला काय वाटतंय? कसं वाटतंय? हां, फर्स्ट टाइम आलोय आम्ही. आमची 2 माणसं बघा. अभि, कोणू बघ कोणू. अरे हेच मंदिर आहे. हे खालची जागा आहे. आपण वरनं गेलो, हे तिकडं चाललोय आता, त्या साईडला चाललोय आता. असं विषय. चला आपण जाऊन दर्शन घेऊया आता. इथं आम्ही आता हे लाकडाचं बांधकाम बघितलंय. एकदम जुन्या काळातलं वाटतं बघ. खाली कलर वगैरे गेलाय. पालखी? हा, पण जुन्या काळातलं वाटतंय मला ते. ठीक आहे, असं बरंच काय काय आहे इथं. मंडळी, आम्ही इकडं आलोय, पण विषय असा आहे की तू काय तिकडे गेले? छतच्या खाली हे बघा, एक छत दिसतंय ना इथं. त्या छतच्या खालून सेपरेट म्हणजे प्रायव्हेट एंट्री आहे. डायरेक्ट तिकडं 500 रुपये द्या तर डायरेक्ट शनीच्या इथं शनिदेवांच्या इथं आपल्याला जाता येतंय. असं जाता येत नाही तर मग इकडं बघा किती माणसं लांबूनच दर्शन घ्यायला लागतंय. असं आहे. तर 9 ग्रह आहे तिथं. आणि आता आम्ही इथं 9 फेऱ्या मारतोय. फेऱ्या मारता मारता व्हिडिओ काढतोय, त्यामुळे जरा समजून घ्या तुम्ही. नाही तर बोलचे व्हिडिओ काढतोय आणि फेऱ्या पण मारतोय. आमच्या पार्किंगचे पैसे नाही घेतले. भाऊचा एक मित्र होता तिथं कामाला, आहे ना, दर्जा. त्याचा कोणतरी ओळखीचा होता, कॉलेजचा मित्र. त्यामुळे आमच्याकडून पार्किंगचे पैसे नाही घेतले का. आबीच्या ओळखीचा होता. हा, आबीच्या ओळखीचा होता. तो बोलला की असू द्या, नका देऊ पैसे, तुम्ही जाऊ शकता, काय हरकत नाही. चला. दर्शन कसं झालंय मग? एकदम पद्धतशीर ना. चलो अभी निकलते हैं हम. किधर? हां, मला नाव घेता येत नाही ते, जरा चुकतोय मी, त्यामुळं उच्चारण खूप वेगळं होतंय ते. भेटूया. अभी हे करे मंडळी, आमचे प्लॅन सारखे चेंज होते. आता आम्ही आलोय गुरुदेव दत्त देवगड स्थान संस्थानला चाललोय आता आम्ही. काय माहिती नाही, प्लॅन आमचा ग्रीष्णेश्वर. हा, तिकडून आता शनिदेव केलेत आम्ही. आणि आता आम्ही चाललोय दत्त महाराजांकडे. आणि तिकडून आम्ही जाणार आहे ज्योतिर्लिंग. आणि तिकडून आम्हाला जायचं आहे आता तुळजापूरला. बघू प्लॅन काय होते. घरी काय सांगितलं नाही. जसा टाइम ऍडजस्ट होईल त्या हिशोबाने आमचा प्लॅन आहे. बघूया कसं होतंय. लेट्स गो. बाय बाय. नजारा तुम्ही बघा, नजारा कसा मस्त आहे ना. हो वा, ढग बघ, ढग. सुंदर. थांब मंडळी, इथलं वातावरण एवढं भारी आहे ना. इथं स्पेस बघा किती मोठा आहे. एवढी मोठी जागा. हो. तर आता आम्ही आलोय देवगडला. घरी कॉल केलता तर घरनं आदेश होता की गेले तर देवगडला जावा म्हणून. अरे हे बघ अभि, अयोध्याला कसं आहे, अयोध्याला तशी दुकानं झाली तिथं. असं एकदम लाईनीत आणि पद्धतशीर. रे पप्पा बोलले, पण त्याच्यानंतर मीच बोलले ना चला करून. तुम्ही तर नाही बोलत होते. आम्ही नाही म्हणलो नाही, आम्ही फोनला नाही म्हणलो. एंट्री
विचार नव्हता केला एवढं मोठं असेल म्हणून, आहे ना. चला गाडी चपला काढायला लावले. जाऊ दे, काय हे नाही. अरे खूपच मोठं वाटतंय है ना इथं, एकदम भारी एकदम. हा कीर्तन मंडप. हा हा ना, काय बोलतेस. हा काय बोलते अभि. झोपून लोटांगण घातलं तू पण घाल. हो फोटो घेता उतर बाहेर. कोणाला म्हणतोय अभि. हे कोणाला. नमस्कार मंडळी. आम्ही गेलो होतो आता मंदिरामध्ये. कोणत्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये. तिकडं काय मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे आमचे मोबाईल लॉकरला जमा केले होते. पण आम्ही ते काही जमा केले नाही. आम्ही खिशामध्ये घेऊन गेलो होतो. परमिशन नव्हती, सगळ्यांचे मोबाईल जमा होत होते. पण आम्ही आतमध्ये घेऊन गेलो आणि एवढी काही गर्दी नव्हती. पटापटा लाईन सोडत होते आणि डायरेक्ट आपल्याला 20 पैसे डायरेक्ट दर्शन भेटलं. त्यामुळे एकदम भारी काम झालंय. आरती पण भेटली आम्हाला. आणि तिथं गेल्यावरती आम्हाला शर्ट आणि बनेल काढायला सांगितली होती आणि त्याशिवाय आतमध्ये सोडत नव्हते, आहे का नाही. हा पण काढायला म्हणजे सगळ्या माणसांना काढायला सांगितलं होते शर्ट आणि बनेल, त्याशिवाय आत सोडत नव्हते, नाही तर रिटर्न पाठवत होते. बाकी काय आता काय आता काटा काढायला भेटणार नाही. म्हणजे मोबाईल घेऊन गेलो होतो, त्यामुळे आमचे फोटो वगैरे आम्ही पण काढून घेतले तिथं. आमच्या सोबत ज्यांनी मोबाईल नव्हते आणले त्यांनी बी फोटो काढले आणि आम्हाला बोलले आम्हाला व्हॉट्सअप करा. नंबर घातला भाऊ तिचा त्यांचा तिचा नाही त्यांचा. त्यांनी नंबर दिला, बोलले की याच्यावरती आम्हाला व्हॉट्सअप करा. तू कॉल केला असेल. व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप केला मी. काय केला तू. त्याचा चेहरा दाखवली जरा. तर आता आम्ही आहे समृद्धी महामार्गावरती. आपले भाऊ पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरती. तुझा अनुभव सांग, कसं वाटतं तुला समृद्धी महामार्ग. अनुभव सांगतो तू. सांग ना कसं वाटतं तुला रस्त्यावर पाहायला हवायचे त्या समृद्धीच्या. तुला काय सांगायचं नितीन गडकरी. पहिला रस्ता चालतो. अरे असं काहीतरी बोल की जे कट नाही करता आलं पाहिजे रे. म्यूट करायला लागते मला हे आता इथून परत पुढं. आता मला आता नीट बोल. काय नाही बोलत. हा बापाचा नेक्स्ट टाइम मला नको बाबा समृद्धी नको का नगरच्या रस्त्याने 4 वेळा तो फोन करतो. पहिल्यांदा झालं बियाड आहे काय बोलतो. माझं म्हणण्याचा उद्देश होता असं की तू व्हिडिओ मध्ये बोल रे, तुला कसं वाटतंय म्हणून तुला मी ट्रायल घेत होतो तुझी. छान वाटतंय. हे जर ऐकलं घरच्यांनी तर मग तुझं काय करायला. कसं वाटतंय घरच्या मध्ये बरं झालं गेला. तुला तर आनंद झाला.